नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। हा व्हिडिओ थोडासा प्रो आहे। प्रो म्हणजे थोडासा स्टॉक मार्केट रिलेटेड आहे किंवा स्टॉक मार्केट इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी बनवलेला आहे। याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोघांपैकी कोण जास्त पैसे कमवतो। एक ट्रेडर आहे आणि एक इन्व्हेस्टर आहे, याच्याबद्दल आपण आज चर्चा करूयात। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच या गोष्टीचा तुम्ही एक इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशनल कंटेंट म्हणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची आहे तेव्हा ती तुम्ही चांगल्या ॲडवायझर थ्रू, चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनर थ्रूच करा। तर हा व्हिडिओ आपण याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यामध्ये दोघांना वेगवेगळे म्हणजे दोघांचा हॉरिझॉन वेगवेगळा असतो। तर कोण विन होतो, जास्त प्रोबॅबिलिटी कोणाला जास्त असते, शक्यता कोणाची जास्त असते की तो चांगला प्रॉफिट कमवेल। तर बघा, ट्रेडर काय करतो, ट्रेडर हा असतो की आज घेतो, उद्या विकतो, परवा घेतो, परत दुसऱ्या दिवशी विकतो, किंवा परत घेतो, परत विकतो, परत घेतो, परत विकतो। हा असतो ट्रेडर। म्हणजे तो म्हणजे आता त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत। काही जण म्हणतात शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करतो मी, काही जण म्हणतात मी इंट्राडेला ट्रेड करतो मी, किंवा काही जण म्हणतात मी ओव्हरनाईट ट्रेडिंग करतो, म्हणजे आज घेतो उद्या विकतो। काही जणांचं असं असतं की मी आज घेतो आणि संध्याकाळीपर्यंत म्हणजे 3 पर्यंत विकतो। म्हणजे हा झाला ट्रेडरचा कन्सेप्ट की आज घेतो आणि उद्या विकतो, किंवा एक शॉर्ट ड्युरेशनमध्ये 2 दिवसांना, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी, किंवा काही जण थोडंसं स्विंग ट्रेडिंग म्हणतात त्याला की 15 दिवस, 8 दिवस, जोपर्यंत आपलं टार्गेट येत नाही तोपर्यंत। हा एक ट्रेडरचा पार्ट झाला की यामध्ये ट्रेडर काय करतो की स्टॉक मार्केटमधला एखादा स्टॉक चूज करतो, तो आज घेतो आणि उद्या विकतो। ओके, आता भले बघा, ऑब्झर्वेशन थोडंसं चांगलं करा की ट्रेडर आज घेतो आणि उद्या विकतो, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत। आज 100 रुपयाला घेतो आणि उद्या 100लाच विकतो का, किंवा उद्या 110ला विकतो का, किंवा उद्या एक 2% प्रॉफिटवर विकतो का, हा एक मोठा क्वेश्चन आहे। ट्रेडर म्हटलं की आपल्याला हे कळालं पाहिजे की आज माझी पोझिशन आहे म्हणजे ती उद्या स्क्वेअर ऑफ, किंवा मला ती उद्या काढायची आहे, उद्या ती बंद करायची आहे, हे ठरलेलं आहे। मग ती पॉझिटिव्ह असो किंवा ती लॉसमध्ये असो, प्रॉफिटमध्ये असेल तरी काढावीच लागणार आहे आणि लॉसमध्ये असेल तेव्हा काढावीच लागणार आहे। किंवा बरेचसे जण जे मार्जिन ट्रेडिंग करतात, मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय असतं की तुम्ही आज 1 लाख रुपये भरता आणि 10 लाखाचा ट्रेड घेता, आणि तो दिवसाच्या शेवटी तुम्हाला ते स्क्वेअर ऑफ करावं लागतं। तर त्या केसमध्ये तुमचं तो प्रो ट्रेडर जो आहे तो त्याला वाटतं की मी आता म्हणजे एवढं कॉन्फिडंट आहे त्या ट्रेडमध्ये की तो एका स्विंगमध्ये तो प्लसमध्ये जाऊन निघून जातो, पण हे शक्यतो होत नाही। तर आता बघा, ट्रेडिंग करताना हा झाला एक ट्रेडरचा व्ह्यू की तो आज घेतो उद्या विकतो, किंवा तो कंटिन्यू बाय आणि सेल आणि बाय आणि सेल, म्हणजे त्याच्यातून त्याचा प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करत असतो। हा एक झाला ट्रेडर। आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जेव्हा तो बाय आणि सेल करतो, ह्याच्यात भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला म्हणजे आपलं प्रॉफिट खात असतात। भले तुमचे ट्रेड्स 10 ट्रेड प्रॉफिटमध्ये असतील, पण त्या प्रॉफिटमध्ये तुमचं ब्रोकरेज असतं, त्यामध्ये तुमचे टॅक्सेस असतात, त्यामुळे तुमचे जेवढे काय तुमचे म्हणजे टॅक्सेस आहेत, STT असेल किंवा जे कॅपिटल गेन टॅक्स असेल, सगळे टॅक्सेस लागतात। आणि मग तेवढं कटून तुमचं त्या मंथमध्ये जे काय तुमचं अर्निंग होईल ते झालं तुमचं ट्रेडिंगचं। आता आपण बघूया इन्व्हेस्टर। एक इन्व्हेस्टर आहे जो काहीच माहीत नाही, त्याला फक्त त्याने एक बिझनेस घेतलेला आहे आणि तो म्हणजे एक मोठी कंपनी त्याने चूज केलेली आहे चांगली, जी की म्हणजे इंडियन इकॉनॉमिकची बॅकबोन आहे, आणि त्यानं ती आज घेऊन ठेवलेली आहे, आणि तो डायरेक्ट 15 वर्षानंतर त्या कंपनीकडे बघणार आहे। दोन गोष्टी त्याच्यात, कोण जास्त पैसे कमवू शकतो। तर माझा व्ह्यू असा आहे की जो इन्व्हेस्टर आहे तो सगळ्यात जास्त पैसे कमवू शकतो। जेव्हा तुम्ही एखादी कंपनी होल्डिंग करता, त्यावेळेस तुम्हाला त्याचा कंपाऊंडिंग इंटरेस्ट, जे काही इयर ऑन इयर त्या कंपनीची ग्रोथ होणार आहे, जो तुमचा डिव्हिडंड मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अक्युमुलेट होतात। बऱ्याचशा वेळेस कंपन्या म्हणजे शेअर बोनस देतात, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या अक्युमुलेट होणार आहेत। आणि ह्याचा जर ओव्हरऑल रिझल्ट बघितला तुम्हाला, तर जो इन्व्हेस्टर आहे लाँग टर्म तोच विन होतो।
ट्रेडिंगमध्ये विन होण्याचं पर्सेंटेज म्हणजे 4%, 5%, 6% सुद्धा रिटेल ट्रेडरचं नाही. परंतु तेच रिटेल ट्रेडर जर लाँग टर्म 15-20 वर्षे जर ते होल्ड करून ठेवले असतील, आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याकडं नाहीत पेशन्स. मग आपण म्हणतो की हे मार्केट किंवा हे फंड किंवा या गोष्टी या आपल्यासाठी नाहीत. आपण तिथून बाहेर पडतो. आपल्याला म्हणजे बिझनेसेस माहिती असले पाहिजेत, आणि देन म्हणजे चांगले रिनाऊंड इन्व्हेस्टर आहेत मार्केटमध्ये किंवा या कॅपिटल मार्केटमध्ये. तुमचे विजय केडी आहेत किंवा तुमचं मोतीलाल ओसवाल्स आहेत. भरपूर मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमधूनच मोठ्या झालेल्या आहेत. वॉरेन बफेट किंवा तुमचं झुनझुनवाला हे काय ट्रेडर म्हणून फार त्यांचं पुढे आलेत असं नाही. त्यांनी 20-20 वर्ष आपली गुंतवणूक त्या कंपन्यामध्ये केलेली, म्हणून ते पुढं आज त्यांचं जे कॅपिटल आहे त्याच्या काही पटीमध्ये त्यांचं जे वेल्थ आहे ती बनलेली आहे. आणि आपण कुठंतरी मग शेजारी ट्रेडिंग करायला बघतो. छोटे इन्व्हेस्टर आपल्याला ₹100, ₹1000, ₹500 छोट्या गल्ल्यामध्ये आपण खेळत बसतो, आणि मग आपला मोठा समंदर जे आहे त्याच्यात आपण जातच नाही. तर माझं एक सांगणं आहे की ॲज म्हणजे रिटेल ट्रेडर असतील किंवा इन्व्हेस्टर असतील, आणि एक सायकॉलॉजी आपली चेक करावी की आपण कुठल्या सायकॉलॉजीमध्ये बसतो, आपली नेमकी कॅपॅसिटी काय. कारण काय सुरुवात होते आपली म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून, आणि मग प्रॉफिट आलं की आपण बनतो ट्रेडर. म्हणजे आजच माझं जर प्रॉफिट वाढलं तर लगेच मी झालो ट्रेडर, किंवा 8 दिवसांनंतर माझं प्रॉफिट झालं तर ते मी झालो स्विंग ट्रेडर. सुरुवात आपण इन्व्हेस्टमेंटमधून करतो, आणि मग त्यालाच आपली सायकॉलॉजी प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनटाला, प्रत्येक घंट्याला जर आपली सायकॉलॉजी जर चेंज होत असेल तर आपण या मार्केटमध्ये कसे सस्टेन करू. तर हा एक माझा व्ह्यू आहे की ज्यालाही इन्व्हेस्टिंग करायचे त्याने इन्व्हेस्टमेंटच करावी, त्यानं त्या स्वतःच्या पॉलिसीज डिसाईड कराव्यात, स्वतःच्या स्ट्रॅटेजी डिसाईड कराव्यात, आणि देन मार्केटमध्ये उतरावं. भले ते म्युच्युअल फंडमध्ये असतील किंवा भले ते स्टॉक मार्केट डायरेक्ट स्टॉकमध्ये असतील. शक्यतो ऑब्झर्वेशन आपल्याला जर फार इन्व्हेस्टमेंटसाठी फार स्टडी करायची अवेलेबिलिटी नसेल, आपण काय करू शकत नसाल, आपण चांगले फंड, चांगला ॲडवायझर शोधून त्या ॲडवायझरमार्फत चांगल्या फंडमध्ये जरी तुम्ही लाँग टर्म पैसे ठेवले तरी तुम्ही भरपूर पैसे त्याच्यात वाढवू शकतात. आपल्याला फक्त हीच गोष्ट म्हणजे आपण गृहीत धरतो की मी केल्यामुळं प्रॉफिट होऊ शकतं. तर हे चुकीचं आहे की मी केल्यामुळं प्रॉफिट म्हणजे मी स्वतः छेडछाड केली, त्या इन्व्हेस्टमेंटला काढली, याच्यातून त्याच्यात घेतली, त्याच्यातून याच्यात काढली, त्याच्यामुळं प्रॉफिट होऊ शकतो, हा आपला घोर गैरसमज असतो. आपण जर ती आपले इमोशन्स बाहेर ठेवून, आपले इमोशन्स बाजूला ठेवून जर तुम्ही तुमच्या म्हणजे पैशाला जर तुमची चांगल्या ॲडवायझर थ्रू, चांगल्या एक्सपर्ट थ्रू, चांगल्या फंडमध्ये पोअर केले, चांगल्या फंडमध्ये टाकले, तर ते तुमची वेल्थच बनवून देतील. आपण स्वतः ॲनालिसिस अनालिस्ट नसताना किंवा आपण स्वतः फार एक्सपर्ट नसताना फक्त वरच्या गोष्टीतून जर आपण त्याच्यावर आपल्या वेल्थला, आपल्या म्हणजे पैशाला जर छेडछाड करून त्याला जर डिस्टर्ब करत राहिलो तर हे पैसे कधीच मोठे होणार नाहीत किंवा आपणच त्याला मोठे होऊ देणार नाही. तर अशी गोष्ट आहे, मार्केटमध्ये भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपलं वेल्थ कमी करण्यासाठी काम करतात. म्हणजे तुम्हाला यूट्यूबर्स भेटतील, तुम्हाला भरपूर ॲनालिस्ट भेटतील, रोज TV भेटेल की त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी डिस्टर्ब केल्या जाईल की तुमची वेल्थ तुम्ही बनवू नका किंवा वेल्थ न बनवण्यासाठी त्या गोष्टी भाग पाडतील तुम्हाला. म्हणून याच्यात एक गोष्ट अशी आहे की ॲज अ फायनान्शियल कन्सल्टंट मीसुद्धा बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो म्युच्युअल फंड थ्रू, तर माझ्या क्लायंटला पण हेच सजेस्ट करतो की तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही छेडछाड करू नका. जेव्हा तुम्हाला गरज असेल, जेव्हा तुमचं टार्गेट अचीव होईल, जेव्हा तुम्हाला ती वेल्थ बनलेली दिसेल, त्यावेळेस तुम्हाला ते पैसे तुमचेच असणार आहेत. फक्त आपण आपल्या सायकॉलॉजीनुसार जर वागत राहिलो, आपण आपल्या सायकॉलॉजीनुसार जर त्या पैशाला डिस्टर्ब करत राहिलो कंटिन्यू, तर ती वेल्थ नाही भरणार. म्हणजे लाखाचे 1.5 लाख बनवणं फार सोपं आहे किंवा बनवू शकतात, पण लाखाचे 10 लाख, लाखाचे 20 लाख बनवा, 1 करोडचे 25 करोड बनवा, 10-15 वर्षे वेळ द्या, आणि एकदाच असं अमाऊंट म्हणजे तुमचं वेल्थ क्रिएट करून घ्या की ती तुमची लाईफ लाँग एक चांगली प्रॉपर्टी तयार होईल.
तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाला एक चांगलं नॉलेज मिळावं, एक रिअल नॉलेज मिळावं आणि एक चांगलं एक फायनान्शियली तुम्ही फ्री होण्यासाठी एक मदत व्हावी, म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. थँक्यू.